पुणे शहर मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आता आपल्या सोबत आहेत। काल तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, काय नेमका भेटीचा तपशील होता, काय या भेटीमध्ये चर्चा झाली? माननीय राजसाहेब ठाकरेंची काल मुंबईमध्ये आमची भेट झाली। त्यामध्ये पुणे शहराचा आम्ही एक दिनदर्शिका बनवलेली आहे, त्याचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरेंनी केलं। त्याचबरोबर पुणे शहरातल्या संघटनात्मक बांधणीवर काही बदल करणं गरजेचं आहे, त्याबद्दलच्या काही गोष्टी मी राजसाहेबांच्या कानावर घातल्या। त्याचबरोबर येत्या लोकसभेमध्ये निवडणूक कशा पद्धतीने आपण सामोरं गेलं पाहिजे त्याबद्दल साहेबांनी मला काही गोष्टी सांगितल्या, तेव्हा आमचं काम सुरू आहे। दुसरीकडे तुम्हीही सुद्धा तुमचं नाव चर्चेत आहेत की पुणे लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात, काय नेमकी यावरती काही चर्चा झाली का? मी पाठीमागे सुद्धा बोललो होतो, जर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जर आदेश दिला तर पुणे लोकसभा लढण्यासाठी मी सुद्धा तयार आहे। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असा आहे की जोपर्यंत राजसाहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर निर्णय घेऊ शकत नाही। पण पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार होईल एवढं तर निश्चित आहे। दुसरीकडे तुम्ही जरी इच्छुक आहात, पक्षाने आदेश दिला तर तुम्ही निवडणूक लढवणार असं म्हणतायत, पण दुसरीकडे वसंत मोरे जे तुमचेच मित्र आहेत, तुमच्या पक्षातलेच नेते आहेत, ते सुद्धा म्हणतात की मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे, तसं राज ठाकरेंना सांगितलेलं आहे। मग कसं शक्य होणार? माननीय राजसाहेब ठाकरे समजा उद्या ज्याला पण उमेदवारी देतील, म्हणजे रेल्वे इंजिन चिन्ह ज्याच्या नावासमोर असेल त्याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत। मग त्यामध्ये वसंत मोरे जरी उद्या राजसाहेबांनी सांगितलं तर आम्ही त्यांच्यासाठी काम करू, समजा साहेबांनी मला सांगितलं तर ते माझ्यासाठी काम करतील। त्यामुळे आमच्यामध्ये असं काही नाही की जो रेल्वे इंजिन चिन्ह ज्याच्या समोर असेल तो खासदार नक्कीच पुण्याचा होईल। अमित ठाकरे सुद्धा पुण्यात येत आहेत, काय नेमकं त्यांचा दौरा असणार आहे? पुढच्या आठवड्यामध्ये माननीय अमित साहेब पुण्यात येणार आहे। काही पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही त्या संदर्भात लावणार आहोत की लोकसभेच्या दृष्टिकोनाने कोणाकोणाला भेटलं पाहिजे किंवा कुठले पदाधिकारी आपल्याला भेटून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेता येईल, त्या पद्धतीच्या बैठका पुढच्या आठवड्यात होणार आहे। धन्यवाद। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।